गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 19 मधील शब्बीरनगर भागात रस्ते नसल्यानं नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। नागरिकांनी समस्या मांडताच नगरविकास विभागाच्या मूलभूत सोयी सुविधा योजनेतून 25 लाखांच्या निधीमधून रस्ते कामांचा शुभारंभ माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला। लवकरच या भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ता मिळणार असल्याचं फारुख शाह यांनी सांगितलंय। तर मी राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतोय। MIM मध्ये जाण्याच्या केवळ अफवा असून विरोधकांचा मला बदनाम करण्याचा कुटील डाव असल्याचं माजी आमदार फारुख शाह यांनी स्पष्ट केले। तर सुशिनाला अतिक्रमण थांबवण्यासाठी अजित पवार असताना वर्षभरापासून वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू केला होता, मात्र आयुक्तांनी नागरिकांवर अन्याय केलाय। मात्र त्या नागरिकांना त्याच ठिकाणी पक्की घरं बांधून देणार असून काही लोकप्रतिनिधींनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचं म्हणत नाव न घेता माजी आमदार फारुख शाह यांनी खासदारांवर टीका केली आहे। ते प्रभाग क्रमांक 19 मधील शब्बीरनगर या ठिकाणी रस्ते कामाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। खरं तर हे बघा, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे आणि चांगल्या प्रकारे नागरिकांची समस्या सोडवण्याचा काम करतो आहे आणि आमचे जे विरोधक आहे त्यांचा एक कुटील डाव आहे मला बदनाम करण्याचा। आज जर माझ्या मनात कुठली अशी गोष्ट नाही आणि मी चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी पक्षात काम करतो आहे आणि काम करणार आहे। ते सर्वांना माहीत आहे की सुशिनाला अतिक्रमणासाठी मी सुमारे वर्षभरापासून सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि काही लोकप्रतिनिधींनी केविलवाणा प्रयत्न केलेला आहे श्रेय घेण्याचा, पण त्यांना कुठेही श्रेय भेटणार नाही हे सगळं नागरिकांना माहीत आहे। मी जेव्हा पहिल्यांदा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेससुद्धा स्वर्गीय आमचे अजितदादा पवार साहेब यांनी त्यावेळेस अतिक्रमण थांबविला होता, पण नंतरच्या काळात हे जे पाळीव आयुक्त आल्यामुळे त्यांनी नागरिकांवर अन्याय केलेला आहे आणि त्या नागरिकांवर अन्याय आम्ही होऊ देणार नाही। त्यांच्या पुनर्वसनासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि त्या लोकांना त्या ठिकाणी आम्ही पक्के घरे बांधून देऊ अशा मी आपल्याला सांगू इच्छितो। यावेळी माजी आमदार फारुख शाह, सामाजिक कार्यकर्ते रफिक शाह पठाण, माजी नगरसेवक सद्दाम खान, समीर खान, डॉक्टर दीपश्री नाईक, कैसर शाह, भिकन शाह, अझर अली सय्यद यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।